काही घरात बहीण भावांचं प्रॉपर्टीसाठी भांडण होताना दिसतं। अशाच गोष्टीवरून डीपी इकडे बोलताना दिसतोय। चला तर बघूयात तो काय सांगतोय। तर डीपी इकडे बहिणीसाठी इमोशनल झालेला आहे। तो सांगतो की बहीण मला वेळ का देत नाहीस म्हणून माझ्यासाठी दुकानात येऊन बसते। रक्षाबंधनला मी कधी तिला पैसे नाहीत म्हणून सांगितलं नाही, पण एका रक्षाबंधनला खरंच माझ्याकडे पैसे नव्हते, तर मी त्यांना सांगणार होतो की यावेळेस माझ्याकडे खरंच पैसे नाहीये। तर बाबांनी माझ्या 10,000 रुपये मला दिलेले होते 5-5 हजारसाठी, पण मी त्यांना माझ्या स्वतःकडचे 5-5 असं करून 10-10 हजार रुपये त्यांना दिले आणि मी त्यांना सरळ सांगितलं की हे माझे 5 आहेत आणि हे बाबांनी 5 दिलेले आहेत। तर माझ्याकडे जर 10,000 रुपये असतील तर 9,990 रुपये देण्याची माझी दानत आहे, कारण मी माझ्या खिशात जरी काही नसलं तर मी कुणालाच रिकाम्या हाताने माघारी नाही पाठवत, असं इकडे डीपी सांगताना दिसतोय। पण वेळ देत नाही यावर अंकिता म्हणते की मला सुद्धा माझ्या बहिणी म्हणतात की ताई तू वेळच देत नाहीस, आणि आता मी माझ्या बहिणींचे सगळे लाड पुरवते, त्या ज्या काही मागतात ना ती मी त्यांना देत असते। तर रक्षाबंधन तुम्ही का नाही करून आला? तुम्हाला माहिती होतं ना पुढे रक्षाबंधन आहे, तर तुम्ही का नाही केलं? बघा मीच बांधून आले रक्षाबंधनची राखी, कारण बहिणींनाच गरज असते। तर डीपी इकडे त्याच्या बहिणीसाठी इमोशनल झालेला आहे आणि त्याला त्याच्या बहिणीला गुलाल लागलेला बघायचा होता, म्हणून त्याने सलग 10 दिवस खूप स्ट्रगल केला। सकाळी 8:30 ते 2 वाजेपर्यंत मी घरीच यायचो नाही, कारण मला तिला लीडनं ग्रामसेवक म्हणून निवडून आणायची होती, आणि एकदाची ती ग्रामसेवक झाली त्यावेळेस मी लय खुश झालो। त्यांनी मला कधीच दुखावलं नाही आणि मी सुद्धा त्यांनी काही मागितलं तर कधी मागे नाही झटकलो। मी त्यासाठी खूप कष्ट केले आणि त्यांना जे पाहिजे ते सगळं दिलं। बाबा सुद्धा सांगतात त्यांना काय पाहिजे बघ। तर माझ्या खिशात जर कधी पैसे नसले तर थोरली बहीण मागायची, पण धाकटी बहीण मला कधीच मागायची नाही, असं डीपी इकडे सांगतोय। म्हणजे एका घरात प्रॉपर्टीसाठी भांडताना आपण भाऊ बहीण बघतो, आणि इकडे डीपी सांगतोय की आम्ही प्रॉपर्टीसाठी भांडतो पण गंमत टाइमपास म्हणून, पण बाबांना कधी कधी ते खरं वाटतं। तर अशा प्रकारे इकडे डीपी आणि त्यांच्या बहिणीचा बॉन्ड इकडे दिसून येतोय। तर तुम्हाला हे ऐकून कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच व्हिडिओच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।